शेतकरी मित्रांनो, तुम्ही जी ही माझ्या पाठीमागं मका बघताय त्या मकेला आज फक्त 2 महिने पूर्ण झालेत आणि या 2 महिन्यांमध्ये तुम्ही मकेची हाईट बघू शकताय। अजून 1.5 महिन्याचा कालावधी या मकेच्या हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी अजून कमी आहे। त्यामुळे अजून तुम्ही विचार करू शकता 1.5 महिन्यामध्ये ही मका किती उंच चालून जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा बुंदा हा अतिशय मजबूत आणि सशक्त बुंदा आहे। किती जरी वारा आलं, किती जरी मोठी वावटळ आली तरीसुद्धा ही मका त्या ठिकाणी खाली झोपणार नाही किंवा मकेचं कोणतं नुकसान होणार नाही। याचा बुंदा देखील अतिशय सशक्त आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं जर तुम्ही पान बघितलं तर पान देखील अतिशय लांबटीत तलवार टाईप या ठिकाणी पान तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय। आणि सगळ्यात मकेमध्ये जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे कणीस। त्या बाजूला कणीस सोडलं आहे आम्ही। आता हे कणीस 2 महिन्याचा त्या ठिकाणी अगदी चिकामध्ये भरायला सुरुवात आहे आणि अगदी दाणं शेवटच्या टोकापर्यंत भरलेलं आता तर या ठिकाणी या मकेमध्ये बघायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकेमध्ये येणाऱ्या अडचणी असतील, त्यामुळे लष्करी आळे असेल आणि असे वेगवेगळे रोग असतील, अशा सगळ्या रोगांचा विचार करून आर्डोर सीडनं एक दर्जेदार हा वाण युनिकॉर्न 1110 म्हणून बनला आहे। जनावरांसाठी अतिशय पौष्टिक चारा म्हणून या युनिकॉर्न 1110ची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी झाली आहे। अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात पंढरपूर असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या मकेची लागवड करत आहेत। आणि राहिला शेवटचा प्रश्न ह्याचा उत्पन्नाचा, तर अगदी कमी खर्चामध्ये याचं जवळपास 40 क्विंटलपासून 45 क्विंटलपर्यंत या आर्डोर सीडच्या युनिकॉर्न 1110चं उत्पन्न निघते। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला देखील मकेतून चांगलं उत्पन्न काढायचं आहे, ते देखील कमी खर्चामध्ये आणि चांगल्या दर्जेदार बियाण्यासोबत, तर आर्डोर सीडच्या युनिकॉर्न 1110 या वाणाची नक्की निवड करू शकता।